फरशी पुसण्यावरून वाद, सासूने सुनेचा दात पाडला. MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुळेगाव रोडवरील सग्गम नगरातील राहत्या घरातील फरशी व्यवस्थित का पुसली नाही असे म्हणत सासूने तोंडावर ठोसा मारून सुनेचा दात पाडला. या प्रकरणी सासूसह सासरा व दिरावर गुन्हा दाखल झाला आहे. रेशिना नजर अहमद भागवान वय 26 राहणार सग्गम नगर या 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6:45 यावेळेस रोजा जोडण्याच्या वेळेस घरात काम करीत होत्या. दरम्यान सासूने सून रेशिना यांना फरशी व्यवस्थित साफ का केली नाही असे विचारले. पुन्हा साफ कर असे म्हणाली. यातून दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली. चिडलेल्या सासूने रेशिना यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारला. त्यात त्यांच्या उजव्या बाजूचा एक दात तुटला. दरम्यान दिराने केसाला पकडून ढकलून दिले. त्यात त्यांच्या तोंडाला व हाताला मार लागला. पत्नीला मारहाण होत असल्याचे पाहून पती नजीर अहमद बागवान हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले. भांडण करू नका असे ते सांगत असताना त्याचे आई व वडील दोघांनी मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली अशी फिर्याद रेशिना भागवान यांनी दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून सासू आसमा मुख्त्यार भागवान, दीर इब्राहिम भागवान व सासरा मुख्त्यार भागवान सर्व राहणार सग्गमनगर विडी घरकुल सोलापूर यांच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा एप्रिल 2024 मध्ये गुन्हा घडल्याने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 325-34 लावले आहे. तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.